बालमित्रांनो, गेले 4 महिने आपली शाळा बंद आहे. मात्र आपला अभ्यास ऑनलाईन चालू आहे. यालाच मदत मिळावी म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण व्हिडिओ थ्रू भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आज आपण परिसर अभ्यास इयत्ता 5वी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आपला घटक पाहूया. इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 सर्वांसाठी अन्न, फूड फॉर ऑल. मागील भागामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे शेतीचे हंगाम असतात आणि त्या हंगामानुसार शेतकरी विविध प्रकारची कामे करून शेतामध्ये पिकं पिकवत असतात. ही पिकं पिकवण्यासाठी वेळोवेळी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतकऱ्याला मातीमध्ये खते मिसळावी लागतात. ही खते पुन्हा 2 प्रकारची असतात, नैसर्गिक खते व कृत्रिम खते. शेणखत, कंपोस्ट खत, लेंडी खत इत्यादी नैसर्गिक खते होत, तर युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट ही कृत्रिम खते म्हणजेच रासायनिक खते आहेत. पालापाचोळा, जनावरांचे शेण, मृत जनावरे इत्यादी पासून तयार होणारी खते म्हणजेच ही नैसर्गिक खते. त्याचबरोबर कीटकांचा उपद्रव किंवा जंतू बुरशीची लागण होऊ नये म्हणून वेळोवेळी पिकांवर प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली जाते. शेतात अशा प्रकारे शेताची म्हणजेच पिकांची योग्य प्रकारे काळजी घेतल्यानंतर जेव्हा पीक तयार होते त्यावेळेला योग्य वेळीच त्या पिकाची कापणी करावी लागते आणि त्यामुळे जास्तीत जास्त धान्य मिळू शकते. नंतर त्या काढलेल्या पिकांची मळणी करून, उफणणी करून धान्य स्वच्छ करून साठवले जाते. आता ही जी धान्याची साठवण आहे, ही धान्याची साठवण तितकीच महत्वाची आहे. ती कशा प्रकारे केली जाते याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. कापणी, मळणी आणि धान्य साठवण. बघा, अशा प्रकारे शेतात पीक तयार झाल्यानंतर ते पीक तोडून आणलं जातं आणि कापणी केलेल्या धान्याची कणसे, भाताच्या किंवा गव्हाच्या लोंब्या या मळणी यंत्रामार्फत किंवा बैलामार्फत मळणी करून धान्य जे आहे म्हणजेच कणसातील किंवा लोंब्यातील दाणे मोकळे केले जातात. मोकळ्या केलेल्या धान्याची अशा प्रकारे त्यातील जो कचरा आहे तो बाजूला करण्यासाठी उफणणी केली जाते. ही बघा, अशा प्रकारे ही उफणणी केली जाते. वाऱ्यावर अशा प्रकारे सुपामध्ये हे धान्य पकडलं जातं आणि त्यातला जो कचरा आहे तो हलका असल्यामुळे एका बाजूला पडतो आणि दाणे जे आहेत ते बाजूला करणं या उफणणी मार्फत शक्य होतं. आता हे धान्य म्हणजेच दाणे जे आहेत, गहू किंवा भात, हे सगळं धान्य जे आहे ते शेतकऱ्याच्या हातात आलं. मग त्याची साठवण कशी करायची?
धान्य साठवण, स्टोरेज ऑफ ग्रेन्स. बघा, ज्याप्रमाणे पिकाची म्हणजेच बी पेरणीपासून ते पीक येईपर्यंत पिकाची काळजी घ्यावी लागते, तशाच प्रकारची काळजी तयार झालेलं धान्य दीर्घकाळ टिकावे म्हणून घ्यावी लागते. त्याचा एक उत्तम स्रोत म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये कडकडीत उन्हामध्ये ते धान्य वाळवून सुरक्षित व कोरड्या ठिकाणी साठवले जाते. बघा, खरीप हंगामामध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत पिकं येतात आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस जातो आणि उन्हाळा सुरू थोड्याफार प्रमाणात ऊन म्हणजेच कडकडीत ऊन, ऑक्टोबर महिन्यात कडकडीत ऊन असतं. या उन्हामध्ये हे धान्य सुकवलं जातं. बघा, त्यानंतर हे जे धान्य आहे, हे धान्य सुरक्षित व कोरड्या ठिकाणी साठवलं जातं. मोठमोठ्या गोदामांमध्ये अशा प्रकारे पोत्यांमध्ये भरून ते कोरड्या ठिकाणी राहावं, त्याला खालून जमिनीचा ओलावा लागू नये म्हणून खाली बघा तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, त्या पोत्यांच्या खाली काय ठेवलेलं आहे, लाकडी भाग, लाकूड ठेवलेलं आहे. टेबलासारखा एक चौथरा तयार केलेला आहे. त्याचबरोबर काही वेळा या बांबूच्या कणग्यांमध्ये धान्य साठवण केली जाते. त्यासाठी सुद्धा ही कणगी बघा दगडांच्या वरती ठेवली आहे, जेणेकरून मातीतला ओलावा, जमिनीतला ओलावा त्या धान्याला लागू नये आणि ते धान्य दीर्घकाळ टिकावे यासाठी थोडंसं उंचावर, जमिनीपासून थोड्याशा उंचीवर ते धान्य साठवलं जातं. त्या अगोदर ते उन्हामध्ये वाळवलं जातं. उन्हामध्ये वाळवल्यामुळे त्यातील जो पाण्याचा अंश असतो तो निघून जाण्यास मदत होते. काही वेळेला अशा प्रकारे पोत्यांमध्ये साठवण्याच्या अगोदर अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सुद्धा धान्य साठवून योग्य प्रकारे त्याला कोणत्याही प्रकारची हवा किंवा ओलावा लागणार नाही अशा रीतीने धान्याची साठवण करणं अत्यंत आवश्यक असतं. The grain is dried well in the sun and filled in sacks. Due to heat of the sun, the moisture in the grain will get absorbed and the grain will be stored for large period of time or long period of time. त्यानंतर हे जे साठवलेलं धान्य आहे, हे धान्य काही वेळेला त्याच्यामध्ये दमटपणा वगैरे राहिला तर अशा प्रकारे किडी किंवा एक प्रकारच्या मुंग्या, कीटक यांनी या धान्याची नासाडी होण्याची शक्यता असते. तर गोदामामध्ये ठेवलेलं धान्य उंदरांमुळे सुद्धा त्याची नासाडी होऊ शकते. तर किडी, मुंगी, उंदीर यांच्यामुळे धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. तर काही वेळेला या धान्याला दमट व कोंदट जागी साठवल्यामुळे बुरशी लागून ते खाण्यालायक राहत नाही. If the grain is stored in a closed and damp space, it catches fungus and becomes unfit for eating. And to prevent such damage by pests, chemicals are sprayed at the place of storage or around the storage place. Similarly, the storage places are always kept dry and airy to prevent fungus formation. तर अशा प्रकारे किड्या मुंगींचा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवणीच्या जागी औषधं फवारली जातात. त्याचबरोबर ही जी धान्य साठवण्याची जागा ती सुद्धा कोरडी असणं अत्यंत आवश्यक आहे. नाउ स्टोरेज ऑफ ग्रेन. आणखीन कशा प्रकारे आपण हे धान्य साठवू शकतो किंवा शेतकरी कशा प्रकारे धान्य साठवतात. प्रत्येक वेळेला अशा प्रकारे पेस्टिसाइड्स मारणं शक्य नसतं. गोदामांमध्ये जेव्हा धान्य साठवलं जातं त्यावेळेला अशा प्रकारे ती गोदामं काय केली जातात तर त्याच्यामध्ये काही केमिकल्स
स्प्रेड केली जातात आणि ती गोदामं कोरडी करून त्या ठिकाणी धान्य साठवलं जातं. तर शेतकरी अशा प्रकारे या कणग्यांचा उपयोग करतात. कणगीला बाहेरून मातीने किंवा शेणाने सारवलं जातं, जेणेकरून आतमध्ये म्हणजे कणगी जी बांबूची बनलेली असते त्यामध्ये हवा जाऊ नये, त्यासाठी बाहेरून त्याला मातीने किंवा शेणाने लिंपलं जातं. त्याचबरोबर आतमध्ये गवत वगैरे घालून योग्य प्रकारे धान्याची साठवण केली जाते. In granaries, see how the sacks are arranged, and this is kanaja. So it is plastered with mud and cow dung mixture to prevent spillage and pilferage of grains. आणखीन काय केलं जातं तर कडुलिंबाचा पालाही काही वेळेला या धान्यामध्ये घातला जातो. कडुलिंबाचा पाला जो आहे या पासून कडुलिंबाचा पाला किंवा त्याच्या ज्या बिया असतात याचा औषध म्हणून संरक्षक औषध म्हणून उपयोग होतो आणि हा एक धान्य साठविण्याचा धान्य टिकविण्याचा नैसर्गिक उपाय आहे. कोणत्याही प्रकारची पेस्टिसाइड्स म्हणजेच रासायनिक औषधं न वापरता कडुलिंबाच्या पाल्यापासून आपण धान्य अधिक काळपर्यंत सुरक्षित ठेवू शकतो. कडुलिंबाच्या पाल्यापासून, कडुलिंबाच्या पानापासून किंवा त्या बियांपासून तयार केलेली ही काही औषधं, हा पाला सुद्धा या धान्याला लावला जातो, हे तेल लावलं जातं आणि धान्य अधिक काळापर्यंत आपण सुरक्षित ठेवू शकतो. तर पाऱ्यापासून तयार होणाऱ्या आयुर्वेदिक प्रकारे काही पारद गोळ्या मिळतात, त्या धान्यात टाकल्यामुळे त्याच्या वासानेही धान्याला कीड लागण्याची शक्यता कमी होते, कीड लागत नाही. तर अशा प्रकारे पारद गोळी म्हणून या गोळ्या ज्या आहेत या सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असतात, त्या सुद्धा धान्यामध्ये टाकून धान्य साठवण केली जाते. तर धान्य साठ्यात कडुलिंबाचा पाला घालतात, तर काही संरक्षक औषध सुद्धा वापरली जातात. आता अशा प्रकारे या धान्याची साठवण केली जाते. मग ही धान्याची साठवण फक्त आपणच करतो का माहितीये तुम्हाला? बघा, माणसाप्रमाणेच किंबहुना माणूस हा निसर्गाकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि आपण या निसर्गाकडून बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत. तर बघा, या ठिकाणी या छोट्याशा आपल्या मुंग्या आपल्याला दिसतायत. मुंग्या तुम्ही बघितल्याच असाल आणि त्या अगदी एक एक दाणा कशा प्रकारे घेऊन जातात आणि त्या दाण्याची कुठे बरं साठवण करतात? येस, आपल्या बिळात त्या धान्य साठवण करतात. बघा त्यांचं बीळ, आणि त्या बिळामध्ये एक एक दाणा घेऊन जाऊन त्या अन्नाचा त्या साठा करत असतात. म्हणजे प्रत्येक सजीवांची अन्न साठा करण्याची ही पद्धत वेगवेगळी असते. आता मुंगी एवढासा कीटक, परंतु तो सुद्धा अन्न साठा करण्यास आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. तसंच हे कोण आहे बरं? येस, हनी बी, मधमाशी. बघा, मधमाशी प्रत्येक फुलात जाऊन काय गोळा करते? मकरंद म्हणजे मध गोळा करते आणि मग हा गोळा केलेला मध अशा प्रकारे एका झाडाला ती असं एक आपलं मधमाशांचं पोळं तयार करते आणि त्या पोळ्यामध्ये ती हा मध म्हणजेच मकरंद साठवून ठेवते. So honeybees collect nectar from flowers and store it in a honeycomb. तर बघा, या निसर्गाकडून म्हणजेच या छोट्याशा कीटकांकडून सुद्धा आपण शिकू शकतो की अन्न संचय कशा प्रकारे केलं पाहिजे. तर भविष्यामध्ये लागणारं अन्न साठवून ठेवण्यासाठी
आणि ते साठवलं पाहिजे याची गरज या छोट्या छोट्या कीटकांना सुद्धा असते. मधमाशी, मुंग्या याचप्रमाणे खारुताई तुम्ही बघितलीये? हा, तर ही खारुताई सुद्धा काय करते तर बघा कशा बिया हळूहळू घेऊन जाते आणि या बिया ती घेऊन जाते आणि एका झाडाच्या ढोलीमध्ये म्हणजे अशा एक झाडाची अशी एक छोटीशी जागा त्या ठिकाणी ती असेल त्या ठिकाणी ती आपलं घर तयार करते आणि त्या ठिकाणी ती आपलं अन्न साठवून ठेवते. नाऊ these animals store food in their way. Honeybees collect nectars, squirrels collect seeds. Why all these animals store this food? Yes, so it can be available to them when they need it. त्यांना जेव्हा गरज लागेल त्यावेळेला अन्न संचय जर केलेला असेल तर या प्राण्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यावेळी त्यांना ते अन्न उपलब्ध होऊ शकते. आता प्रत्येक सजीव, निसर्गातील प्रत्येक सजीव हा आपापल्या परीने आपापलं अन्न मिळवत असतो. वनस्पती अन्न तयार करतात. आपण बघितलेलंच आहे मागील पाठामध्ये की वनस्पती सुद्धा त्यांना लागणारं अन्न स्वतः तयार करत असतात. आणि बघा पानांमध्ये हे अन्न तयार होतं आणि फळांच्या रूपामध्ये ते अन्न आपण घेत असतो. मग अन्नाची निर्मिती वनस्पती करतात, परंतु काही वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच साठवण्याचं सुद्धा कार्य करतात. माहितीये तुम्हाला? येस, ऑल द टाइम प्लांट्स आर बिझी in producing the food they need. But in nature, some plants are there. These plants store their food for themselves. For an example, onion, garlic, potato. These are bulbs, and these bulbs are nothing but the stem part of the plant. वनस्पतीचा खोडाचा भाग आहे. बटाटा, कांदा हे काय आहेत? वनस्पतीचे खोडाचे भाग आहेत आणि यामध्ये हे अन्न साठवलं जातं. बघा खोडामध्ये अन्न साठवलं जातं. सो ओनियन, गार्लिक, जिंजर, पोटॅटो, these are all stems and food is stored in these stems and that's why they are getting like bulbs. तर काही वनस्पतींमध्ये अन्न हे मुळांमध्ये साठवलं जातं. बघा बीट, कॅरॉट, रॅडिश, स्वीट पोटॅटो. So all these plants, these are the parts of the plants and these are the roots of the plant. झाडाची काय आहेत? मुळं आहेत. So in radish, carrot or sweet potato, roots do the function of storing food. मुळांमार्फत अन्न साठा केला जातो. म्हणजे वनस्पती अन्न तयार करतात आणि हे तयार झालेलं अन्न कुठे साठवलं जातं? येस, वनस्पतींच्या मुळांमध्ये साठवलं जातं. So prepared by the plant is stored in the root of the plant. So in beet, carrot, radish, food is stored in the root, whereas in onion, garlic, potato, food is stored in the stem. Dear friends, we also need food and we store as we require, as our requirement. आपण सुद्धा आपल्या घरात आपल्याला जसं आवश्यक असेल त्यानुसार अन्न साठा करत असतो. And you all know it, we store them in jars or big
buckets likewise. Okay, so आपण सुद्धा आपल्या घरात अशा प्रकारे अन्न साठा करत असतो आणि हा अन्न साठा करताना तुम्ही बघितलं असेल तर काही वेळेला या धान्यामध्ये किंवा या कडधान्यामध्ये आई कडुलिंबाचा पाला किंवा इतर काहीतरी संरक्षक औषधे घालते, बोरिक पावडर लावली जाते. तर अशा प्रकारे आपण सुद्धा हा अन्न साठा आपल्या गरजेप्रमाणे करत असतो. Now dear friends, as we see earlier, when there is large amount of food, it is stored in the granaries. And why this food is stored in the granaries? तर आपल्या गरजेपुरता आपण अन्नसाठा घरात करतो, परंतु मोठ्या प्रमाणात अन्नसाठा जो गोदामात केला जातो तो का बरं केला जातो? जेव्हा पूर, वादळ, अवर्षण किंवा गारपीट या नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळेला शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. बघा यंदा सुद्धा आता हा जो परतीचा पाऊस आहे तो पाऊस खूप पडला आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आपण बघत आहोत. मग अशा वेळेला हे जे नुकसान होतं, मग अन्नसाठा कुठून मिळणार? हे अन्न आपल्याला कुठून मिळणार? तर अशा वेळेला हा जो गारपीट किंवा वादळ अशा जेव्हा गोष्टी होतात त्यावेळेला आपल्याला अन्नाची आवश्यकता भासते आणि शेतीचं प्रचंड नुकसान होतं. पीक पूर्णपणे आपल्याला पीक मिळत नाही. मग अशा वेळेला हे साठवून ठेवलेलं जे अन्न आहे त्या अन्नधान्याची कमतरता ज्या वेळेला या नैसर्गिक आपत्तीमुळे होते त्यावेळेला बघा या गोदामात साठवलेल्या अन्नधान्याचा उपयोग करून आपण त्या वर्षाची गरज भागवत असतो. तर अशा वेळी गोदामातील अन्नधान्य साठ्याचा उपयोग केला जातो आणि म्हणून गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य साठवण्यासाठी योग्य त्या सोयी केलेल्या असतात. मग हे अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर गोदामामध्ये कसं बरं साठवलं जातं आणि साठवणं कसं शक्य होतं? हरित क्रांती, the green revolution. What is this? What is the meaning of this term green revolution? हरित क्रांती म्हणजे काय? मला प्रश्न पडला ना? बालमित्रांनो, आज आपण बघितलं की शेती कशा प्रकारे केली जात आहे आणि आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान वापरून ही शेती केल्यामुळे आपण बघतो की आपला देश हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेला आहे. Today our country is self-reliant as far as production of food grains is concerned. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर मॉडर्न पद्धतीने शेती केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पीक तयार येतं आणि हे पीक आलेलं पीक मोठ्या प्रमाणावर आपण साठवून ठेवू शकतो. मग ज्या वेळेला हे पीक योग्य प्रमाणात तयार होतं त्यावेळेला हे अन्न किंवा हे धान्य जे आहे हे अशा प्रकारे गोदामांमध्ये साठवलं जातं आणि गरजेपेक्षा जास्त तयार झालेलं धान्य आपण परदेशामध्ये निर्यातही करू शकतो. त्याने आपल्याला चलन मिळणं शक्य होतं. म्हणजेच आपल्याला त्यातून काय मिळतात? आपल्या सरकारला त्यातून पैसे मिळू शकतात. तर अशा प्रकारे गरजेहून अधिक पिकलेलं धान्य आपण निर्यात करू शकतो. ज्या देशाला त्याची गरज असेल त्या देशाला आपण ते निर्यात करू शकतो. मग ही हरित क्रांती म्हणजे काय? बघा या ठिकाणी तुम्हाला शेतकरी दिसतायत, त्याचबरोबर काही शास्त्रज्ञ दिसतायत, प्रयोगशाळेमध्ये काहीतरी करताना दिसतायत. तर वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांनी सतत प्रयत्न करून
आज देशामध्ये हरित क्रांती घडून आलेली आहे. आता हरित क्रांती म्हणजे काय, मी सांगते, पुन्हा पुन्हा हा शब्द वापरते, हरित क्रांती, ग्रीन रिव्हॉल्युशन. It was brought about by the joint efforts of scientists, people working for the spread of science and farmers. सगळ्यात शेवटी शेती करणारा कोण आहे? फार्मर, शेतकरी. तर या सगळ्यांच्या प्रयत्नातून ही हरित क्रांती घडून आलेली आहे. मग हरित क्रांती म्हणजे काय? तर हरित क्रांती, ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजेच धान्योत्पादनात झालेली वाढ. तर आपल्या देशात गहू आणि तांदळाच्या बियाणामध्ये सुधारणा घडवून आणून हरित क्रांती करण्याचं श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते. डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांनी अनेक प्रयोग केले आणि गहू आणि तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणून जास्त प्रमाणात पीक कशा प्रकारे येऊ शकेल यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि त्यामुळे आपल्या देशात प्रमाणापेक्षा म्हणजे गरजेपेक्षा जास्त हे धान्य पिकवणं शक्य झालं. सो द क्रेडिट फॉर द रिसर्च दॅट लेड टू इम्प्रूव्हमेंट इन द सीड्स ऑफ व्हेट अँड राईस that resulted in the green revolution in India goes to Dr. M.S. स्वामीनाथन. आणि अशा प्रकारे धान्योत्पादनात झालेली वाढ ही हरित क्रांती या नावाने ओळखली जाते. The tremendous increase in food grain production in our country was achieved during the green revolution. तर हरित क्रांती म्हणजेच धान्योत्पादनात झालेली वाढ. फ्रॉम अ ग्रेन डेफिशियंट नेशन टू फूड सिक्युरिटी फॉर ऑल. अवर इंडिया, बघा, जिथे आपल्याकडे धान्याची कमतरता होती त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या देशाकडून धान्य आयात करावं लागत होतं, मागवावं लागत होतं. तर या हरित क्रांतीमुळे आज भारत इतर देशांना धान्य निर्यात करू लागलेला आहे. बालमित्रांनो, अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहे. सो फूड इज अ बेसिक नीड. अन्न ही आपली गरज आहे आणि हे अन्न प्रत्येकाला आवश्यक व पुरेशा प्रमाणात मिळावे या हेतूने प्रत्येक देशाने अन्नाची हमी देण्यासाठी कायदे केलेले आहेत आणि हे कायदे अन्न सुरक्षेचे कायदे म्हणून ओळखले जातात. बघा, FDA, HSE, EFSA, FSSAI, हा जो आहे FSSAI, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, हा आपल्या भारताचा कायदा आहे. तर अनेक देशांनी या अन्नाची हमी देण्यासाठी हे कायदे केलेले आहेत. त्यालाच अन्न सुरक्षेचे कायदे, फूड सिक्युरिटी असं म्हटलं जातं. 2013 मध्ये आपल्या देशानेही अन्न सुरक्षेचा कायदा केला आहे, National Food Security Act 2013, and this act ensures food grains to lower income families of India at an affordable price. उत्पन्न रेषेच्या खाली असलेल्या कुटुंबांना पुरेशा व योग्य प्रमाणात अन्न मिळण्यासाठी हा कायदा मदतीस येतो, मदत करतो. या कायद्याद्वारे या लोकांना अन्न मिळणं किंवा धान्य मिळणं शक्य होतं. कृषी सहाय्यक उपक्रम, ऍग्रिकल्चरल असिस्टन्स प्रोग्राम. आता आपण हे बघितलं की कशा प्रकारे शेती केली जाते.
आज आपण बघतो की आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती केली जाते. तर यामध्ये कृषी सहाय्यक उपक्रम म्हणजेच काय, तर शेतकऱ्यांना शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान, सिंचनाच्या विविध सोयी, सुधारित बियाणे, खते व कीटकनाशकांचा वापर इत्यादी बाबत माहिती रेडिओद्वारा किंवा मोबाईल मधून त्यांना दिली जाते. हा एक सरकारचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. तर यामध्ये या उपक्रमाद्वारे कशा प्रकारे जमीन तयार करायची, कोणत्या जमिनीसाठी कोणतं बियाणं वापरायचं, कधी ते बियाणं त्याची पेरणी करायची, जमीन कशी पाहिजे, मातीची बांधणी कशी करायची, कोणत्या प्रकारची कीटकनाशक वापरायची, ती कीटकनाशक किती प्रमाणात त्यांची फवारणी करायची, या सगळ्यांची माहिती या कृषी सहाय्यक उपक्रमाद्वारे केली जाते. आणि ठिकठिकाणी त्यासाठी कृषी सहाय्यक केंद्र सुरू केलेली आहेत आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, शेतीविषयक सुधारित माहिती, बियाणे, जलसिंचन याविषयीची माहिती या केंद्रातून दिली जाते किंवा शेतकरी या कृषी सहाय्यक केंद्रातून आपल्याला हवी असलेली माहिती मिळवतात. याशिवाय काही ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शेती शाळाही सुरू करण्यात आलेल्या आहेत. किसान कॉल सेंटर म्हणजेच टोल फ्री नंबर आहे. त्या नंबरला फोन करून शेतकऱ्यांना असलेल्या काही शेती संबंधीच्या समस्या किंवा त्यांचे प्रश्न ते या किसान कॉल सेंटरला फोन करून विचारू शकतात आणि आपल्या शेतीबाबत, कारण प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, तर त्या समस्येवर त्यांना योग्य ते मार्गदर्शन या किसान कॉल सेंटरद्वारे केलं जातं. कृषी समस्याओं का विशेषज्ञों द्वारा निशुल्क समाधान म्हणजेच अगदी टोल फ्री नंबर आहे आणि या ठिकाणी कॉल करून त्यांना आवश्यक असलेली माहिती त्यांना त्या केंद्रामार्फत किंवा त्यांच्या समस्येबाबत योग्य मार्गदर्शन यामधून केलं जातं. आणि त्यानंतर आता आपण येणार आहोत ऑर्गॅनिक फार्मिंग. आपण बघितलं की शेती कशा प्रकारे केली जाते. अधिक उत्पन्न येण्यासाठी सुधारित बियाणं वापरली जातात, खतं वापरली जातात, परंतु रासायनिक खतांच्या अतिवापराने जमीन नापीक होते. त्याचबरोबर मिळणारं पीक जे आहे ते सुद्धा तितकंसं सकस असत नाही आणि म्हणून आज शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेतीकडे वळू लागलेला आहे. तर सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर नैसर्गिक पदार्थ वापरून केलेली शेती. आता नैसर्गिक शेती म्हणजेच काय, तर वनस्पती, प्राणी यांच्यापासून मिळणारी जी खतं आहेत त्यांचा वापर करून ही शेती केली जाते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीतील पोषक तत्व टिकवणं शक्य होतं आणि यासाठी वनस्पतींपासून तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि हाडांचा चुरा, मेलेली जनावरं असतील तर त्यांच्या हाडांचा चुरा, शेणखत, लेंडी खत, सुकलेली मासळी किंवा कुजलेले मासे, प्राण्यांचे मलमूत्र, वनस्पतींचे कुजलेले अवशेष यांचा उपयोग करून खतं तयार केली जातात आणि त्यांच्या सहाय्याने जमीन सुपीक करून त्यावर ही पिकं घेतली जातात. तर या पिकांचं वैशिष्ट्य म्हणजे शेतीमध्ये जमिनीतील पोषक तत्वे टिकून राहतात आणि शेतीमध्ये उगवलेलं हे जे धान्य असतं ते कसदार असते व ते चवीलाही उत्तम असते. तर अशा प्रकारे आधुनिक पद्धतीने शेती करताना
सेंद्रिय धान्य जे आहे, सेंद्रिय पद्धतीने म्हणजेच नैसर्गिकरित्या शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आजकाल वाढत चाललेला आहे आणि हीच सेंद्रिय शेती होय. थोडक्यात आपण आज काय शिकलो? नैसर्गिक खते आणि नैसर्गिक खतांचा वापर करून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती, तर कृत्रिम खतं वापरून केलेली शेती म्हणजेच युरिया, अमोनियम सल्फेट यासारखी खतं ही कृत्रिम खतं आहेत आणि यामुळे जमिनीचा कस कमी होण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान, सिंचनाच्या सोयी याबाबत माहिती वेळोवेळी कृषी सहाय्यक उपक्रमाद्वारे मिळू शकते. तर अशा प्रकारे आधुनिक शेतकरी या सर्व आधुनिक मॉडर्न टेक्निक्सचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याकडे वळत आहे आणि त्यातून त्याला जास्त उत्पन्न घेणं शक्य होत आहे. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.